ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 28-30. अर्जुन उवाच. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्णयुयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखे च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. शब्दार्थ. अर्जुन कृष्णाला म्हणाला, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून पडत आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे, हातातून गांडीव गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, माझ्या अंगात उभे राहण्याचेही त्राण नाही. भावार्थ. आपल्या माणसांनी केलेल्या विरोधाने माणूस कोलमडून पडतो. आपली माणसे आपल्या विरुद्ध उभी राहतात तेव्हा आपण घाबरून जातो. आपल्याला खूप गळून गेल्यासारखे, एकाकी पडल्यासारखे वाटते. आपल्यातील शक्तीच कोणी काढून घेतल्यासारखे वाटते. आपली माणसे हेच आपले सर्वस्व असते. त्यांच्यासाठी आपण जगाशी लढतो. तेच आपली प्रेरणा असतात. त्यांच्याशी लढायच्या कल्पनेनेही आपण व्याकुळ होतो. कसा प्रतिकार करावा हेच कळत नाही. असे काही होईल ह्याची कल्पनाही केलेली नसल्यामुळे आपण गोंधळून जातो. श्लोक 31-34. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा. शब्दार्थ. केशवा, युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. विपरीत चिन्हे मला दिसत आहेत. मला विजयाची, राज्याची, सुखाची कसलीही इच्छा नाही. ज्यांसाठी राज्य आणि सुख हवे आहे तेच माझ्या विरुद्ध युद्धास तयार आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेव्हणे इत्यादी सर्व आप्त मला समोर दुसऱ्या बाजूला दिसत आहेत. भावार्थ. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असे आपण म्हणतो खरे, पण वेळ आली की भावनेच्या आहारी जातो, मोहात पडतो, नेहमी स्वार्थ आणि परमार्थ साधायला बघतो. आपली म्हणणारी माणसं आपल्या कर्तव्याच्या आड आली तर असे वाटते की कोणासाठी करतोय आपण सगळं. ज्यांच्यासाठी इतके कष्ट घेतोय ते सुखी होणार नसतील तर मग काही न केलेले बरे. जसे घरी कार्यक्रम आहे आणि कचेरीत काही महत्त्वाचे कार्य आहे, अशा वेळी काय करावे, नक्की महत्त्व कशाला द्यावे, अशा द्विधा मनस्थितीत आपण सतत अडकत असतो. काम का करावे, समाजाचे देणे आहे म्हणून की पैसे मिळतात म्हणून. आपल्याला दुसरं शिकवलं जातं सतत. प्राधान्य पहिल्याला हवे. प्रत्येकाने कार्यरत असणे हे राष्ट्रकार्य आहे. चांगली नोकरी हवी म्हणून शिकायचे नाही किंवा चांगले मार्क हवेत म्हणून अभ्यास करायचा नाही, तर एक चांगला नागरिक बनायचे आहे, एक चांगला माणूस बनायचे आहे म्हणून प्रत्येक गोष्ट करा. याला जवळचे लोक विरोध करतील कदाचित, त्यांच्याही नकळत. अगदी गुरुतुल्य ज्येष्ठ व्यक्तीही आपल्याला अशावेळी चुकीचा सल्ला देतात. मग आपला बुद्धिभेद होतो. म्हणून सतत केशवाचे स्मरण करावे. त्याने सत्सत विवेक बुद्धी जागृत राहते. योग्य अयोग्य यातील निर्णय आपण अचूकपणे घेऊ शकतो. म्हणून नेहमी चिंतन मनन करावे. लोक, समाज सांगेल ते नेहमी बरोबर असेलच असे नाही. इथे कृष्ण, गोविंद आणि केशव अशी 3 नावे आली आहेत. कृष्ण म्हणजे ज्याची सत्ता सर्वत्र आहे असा. गोविंद म्हणजे इंद्रिये ताब्यात असलेला, चैतन्याचे रक्षण करणारा, वेद जाणणारा, वाणीवर ज्याचा प्रभाव आहे असा. आणि केशवचा अर्थ सर्व शक्तिमान, ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही शक्ती ज्याच्या ठिकाणी आहेत असा. थोडक्यात, जग विरोधात गेले तरी आत्मारामाला साथ द्या, तो तुमची साथ नक्की देईल.
श्लोक 35 ते 37. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतुः किन्नु मही कृते, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः, तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. शब्दार्थ. हे मधुसूदना, ते मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मी या लोकांना मारू शकत नाही. धृतराष्ट्राच्या मुलांना मारून मला कोणतेही सुख मिळणार नाही. आततायी लोकांना मारून पापच लागेल. स्वतःच्या बांधवांना मारणे मला योग्य वाटत नाही. भावार्थ. मधुसूदन म्हणजे मधु राक्षसाला मारणारा. मधु राक्षसाला विष्णूने शक्तीने हरवले खरे, पण मारण्यासाठी मात्र युक्ती वापरावी लागली. त्याच्याच शब्दात अडकून अहंकारी मधु राक्षस मेला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या अर्थाने इथे अर्जुनाने मधुसूदन म्हणून हाक मारली. भारतीय युद्ध ही पांडवांच्या शक्तीपेक्षा कृष्णाच्या युक्तीने, कौरवांच्या अहंमन्यतेमुळे पांडव जिंकले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. असेही यशासाठी खूप गोष्टींची अनुकूलता लागते आणि एक चूकही सर्व परिश्रमांवर पाणी फिरवते. खरं तर अचूक सल्ला आणि दिशा मिळणे आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. गाडी बिघडली तर मेकॅनिक एखादा किरकोळ भाग बदलतो, पैसे मात्र भरपूर घेतो. ते पैसे त्याने ओळखलेल्या अचूक बिघाडाचे असतात, नादुरुस्त भागाची किंमत नव्हे. घडणे आणि बिघडणे यात इतकेच अंतर असते. म्हणून घरात, आयुष्यात अचूक सल्ला देणारी माणसे हवीत. भारतीय संस्कृतीत म्हणूनच कायम एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार केला. अति व्यक्ती स्वातंत्र्य हितावह नाही. त्याने समाजव्यवस्था बिघडते. विखुरलेल्या व्यवस्थेत आतताईपणा येतो. मी म्हणीन तेच खरे, तेच हवे वाटू लागते. समाजाचे हित, जनहित बघावे, व्यक्तिगत स्वार्थ नव्हे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, हे सांगणारे कोणीतरी हवे. सुखदुःख एकत्र वाटून घेणारे कोणी हवे. संघ भावना टिकवून ठेवणारे कोणीतरी हवे. अर्जुनाला वाटत होते की या लोकांना मारून त्याचा काही फायदा नाही. अगदी त्रैलोक्याचे राज्यही नको म्हणे. किती मोठा त्याग. म्हणजे समोरचे आप्त आहेत म्हणून त्यांना नको मारायला. ते चुकले तरी आपणही असाच आपला फायदा बघून काम करतो. आपल्याला समोरचा माणूस आततायी वाटतो. तो आततायी असेलही, पण आपणही स्वार्थी असतो ना. नक्की काय चाललंय तेच कळत नाही. पालकांना वाटतं की ते मुलांसाठी पैसा कमवतात. मुलांना वाटतं पालक पैशासाठी नोकरी करतात. भविष्यात त्यांना कष्टापेक्षा, नात्यापेक्षा पैसा मोठा वाटला तर नवलते काय? वेळेअभावी मूल्य शिक्षण राहून गेलं. जबाबदार कोण? जगण्यासाठी पैसा हवाच, पण पैसा मिळवण्यासाठी जगायचे नाही. उपभोग घेण्यासाठी तर अजिबातच नाही. म्हणूनच या स्वार्थापासून आपल्याला दूर करणारा मधुसूदन भेटायला हवा, ज्याने सांगावे, फक्त स्वतःसाठी नको जगू, थोडा इतरांचाही विचार कर. सारखं मी माझं बघू नको, फक्त तुझा फायदा नको पाहू, समाजहिताचे काम कर, असं सांगणारा. तर आजचे आपले निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.